आणि आता नवी मुंबईतनं एक महत्त्वाची धक्कादायक बातमी समोर आली आहे। महापालिकेच्या रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे। या महिलेच्या बाळाचाही पोटात मृत्यू झालेला आहे। ऐरोलीतील महापालिकेच्या रुग्णालयात 2 महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या। या दोघींनाही चुकीची लस दिल्यानं सोनम डोंगरे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला, तर दुसऱ्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। दुपारी 12च्या 1च्या आसपास त्यांनी एक इंजेक्शन दिलं. त्याचं इंजेक्शन रिॲक्शन झालं आणि माझी वाईफ बेशुद्ध पडली. तर सुमारे 3 तास त्यांनी तिथंच हेच केलं, तिथं थांबून ठेवलं की नाही पेशंट आहे वगैरे हे ते करून तिथं त्यांनी हे केलं आणि बोलले की एंड मोमेंटला बोलले की तुम्ही वाशीला जावा. आणि आम्ही मग वाशीला घेऊन आलो. तिथं फक्त एका तासाच्या आतमध्ये त्यांनी मृत घोषित केलं. मला याचा जाब पाहिजे. या महानगरपालिकेने जाणून बुजून माझ्या वाईफला हे केलेलं आहे, याचा मला जाब पाहिजे. दुपारी त्या ठिकाणी कुठलं इंजेक्शन त्या महिलेला दिलं गेलं हे कुठेतरी जे आहे परिवारापासून लपवलं गेलं। इंजेक्शन दिल्याच्या नंतर जे आहे रिॲक्शन झालं आणि त्यानंतर 3 तास ती महिला ऐरोलीच्या हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडली होती आणि 3 तासाच्या नंतर तिकडचे डॉक्टर म्हणतात का आपल्याला या ठिकाणी महिला क्रिटिकल झालेली आहे, वाशी या ठिकाणी हलवावे लागेल आणि वाशी या ठिकाणी ॲडमिट केल्या असत्या। दुर्दैवीरित्या सोनम डोंगरे या भगिनीचं जे आहे मृत्यू झाला। त्याचसोबत तिच्या पोटामध्ये असलेलं 8 महिन्याचं बाळ देखील त्या ठिकाणी दुर्दैवी त्याचं देखील मृत्यू झाला। दरम्यान नवी मुंबई महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजेश म्हात्रेंशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नवी मुंबईमध्ये महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला होता। त्या प्रकरणी आपले सर डॉक्टर सर कशा प्रकारची पुढे कारवाई केली जाणार आहे, काय म्हणाले? ऐरोलीच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात आज दुपारी एका इंजेक्शननंतर एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या अनुषंगाने माननीय महापौर आणि माननीय आयुक्त सर यांच्या आदेशाने एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्या समितीमध्ये ठाण्यातले जिल्हा शल्य चिकित्सक सर जे रुग्णालय नवी मुंबई यांचे स्त्रीरोग विभाग प्रमुख, NMOGS नवी मुंबई स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेचे प्रतिनिधी आणि मी स्वतः वैद्यकीय आरोग्य अधिकारी सदस्याची या समितीमध्ये असणार आहोत। आणि ही समिती पुढच्या 15 दिवसामध्ये सदर प्रकरणाचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल माननीय आयुक्त यांना सादर करेल। कारवाई होईल, कारण ही समिती स्थापन झाली, पुढे काहीच होत नाही, होईल कारवाई असल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करण्यात येईल। मेडिकल सेक्टरमध्ये अशा घटना होतच असतात आणि काही दिवसानंतर काळांतरानंतर ते विसरले जाते। पालिका याबद्दल कशी कठोर कारवाई करेल असं? नाही, या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली आहे आणि म्हणून आता रात्रीच्या 10 वाजताही आम्ही समिती गठीत करण्यासाठीचे कागदपत्र आम्ही तयार करत आहोत आणि नक्कीच म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे न ठेवता शहानिशा हे न करता आम्ही या प्रकरणाचा सखोल अभ्यास करू आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।